दारूची कारवाई केली असता ताब्यात घेतलेले वाहन व दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक व चालकाने दर महिन्याला 15,000 रुपये द्यावं लागेल, अशी थेट तक्रार एका तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकने 14 ऑगस्ट रोजी सापळा धडक कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात दुपारी 15,000 रुपये स्वीकारताना दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरीक्षक सूरज रतन सिंग दाबेराव वय 50, राहणार सिग्नेचर सोसायटी, काँग्रेस नगर, तसेच भरारी पथक चालक असलेले संजय झिमाजी देहाडे वय 57 वर्ष, राहणार MR कॉलनी, भांदकर रेसिडेन्सी, अमरावती, या दोघांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. माहितीनुसार तक्रारदार यांचे किराणा दुकान असून त्या व्यतिरिक्त ते दारू विक्रीचा व्यवसाय करतात. दिनांक 16 जुलै रोजी तक्रारदार यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार यांचे 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले होते. ते वाहन सोडण्यासाठी व दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी महिन्याचे 15,000 रुपयाची लाचेची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दिली. यावर पडताळणी करून धडक कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. ही कार्यवाही मारुती जगताप, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी सुनील किनगे, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, सुजाता बनसोड, पोलीस अंमलदार प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, महेंद्र साखरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश किटुकले यांनी केली.